चांगल्या विद्यार्थ्यांवरच जास्त फोकस केला जातो असा समज आहे सगळ्या स्कूल्स मध्ये, कोचिंग मध्ये. तर आपण त्या गोष्टीला वेगळ्या पद्धतीने हँडल करायचं. प्रत्येकावर लक्ष जावं म्हणून प्रत्येक टीचरला 30 विद्यार्थ्यांची जबाबदारी दिलेली आहे. तो टीचर कुठल्या तरी एका विषयाचा असेल, म्हणजे फिजिक्सचा टीचर 30 विद्यार्थ्यांना फिजिक्स तर गाईड करूच शकतो, पण तसं फिजिक्सच्या टीचरला 2 आणखीन सबऑर्डिनेट दिलेले केमिस्ट्रीचा आणि मॅथ्सचा, म्हणजे जेणेकरून त्या प्रत्येक विद्यार्थ्याचे विकनेस काय आहे, स्ट्रेंथ काय आहे, त्यांनी काय करायला पाहिजे, जेणेकरून टीचर, पण पॅरेंट टीचर मीटिंग रुटीनली घेतो, पण नेमकं प्रत्येकाच्या चुका सांगणे इतकं वेळच अवेलेबल नसतो. त्यामुळे आपण डेली अर्धा तास टीचरनी आपल्या निदर्शनाखाली, मार्गदर्शनाखाली जे 30 विद्यार्थी दिलेले असतात त्यांची रिझल्टची जिम्मेदारी घ्यायला, आणि त्यांचा रिझल्ट जर चांगला आला तर समजायचं ते यशस्वी झाले, आणि त्यांचा रिझल्ट सगळ्यांचा चांगला नाही आला समजायचं तो टीचर ऍज अ मेंटर वीक ठरला. त्यामुळं प्रत्येक टीचरची अकाउंटेबिलिटी करण्यासाठी, प्रत्येक विद्यार्थ्याचा चुका शोधण्यासाठी आपण हा प्रोग्राम केलेला आहे. आणि आज त्याचीच मीटिंग चालू आहे की ज्यामध्ये क्लस्टर वाईज एका विद्यार्थ्याचे 3 मेंटर, म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स एकत्र येऊन काय त्यांच्यात इम्प्रुव्हमेंट करण्याची गरज आहे, म्हणजे टीचर अकॅडमीचा रिझल्ट वाढेल तसंच प्रत्येक विद्यार्थ्याचा वाढेल. त्यामुळे ही संकल्पना अख्ख्या महाराष्ट्रात प्रत्येक स्कूलनी, प्रत्येक इन्स्टिट्यूटनी करावी, म्हणजे जेणेकरून महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थी हा चांगल्या मार्गाने पुढे जाईल आणि महाराष्ट्राचं नाव अख्ख्या देश पातळीवर, जागतिक पातळीवर उंचावेल. थँक्यू.